हॅलो नमस्ते बच्चो. हे बघा पोरांनो, आपण 12वी मधलं केमिकल थर्मोडायनामिक्स या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत. आणि या चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. अकॉर्डिंग टू बोर्ड आणि अकॉर्डिंग टू CET मध्ये खूप महत्त्वाचं असं चॅप्टर आहे. हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर काय आहे हे केमिकल थर्मोडायनामिक्स आणि याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आहे ह्याच्याकडं आपण बघणार आहोत. तर हे बघा बघानो, हे थर्मोडायनामिक्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय जनरली, व्हॉट इज मीन बाय जनरली थर्मोडायनामिक्स. थर्मो म्हणजे काय रे बाबानो, हीट, एनर्जी. एनर्जीचा अभ्यास करणारा जे शाखा आहे ते ब्रँच ऑफ केमिस्ट्री और ब्रँच ऑफ सायन्स. जनरली the branch of science which deals with the study of different forms of energy, different forms of energy. There are different forms of energies. काइनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, बॉडीमध्ये एनर्जी असते, इंटरनल एनर्जी आहे, एन्थाल्पी आहे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी, डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज आर देर. फ्री एनर्जी है, हीट कैपेसिटी है. तो डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी दे आर क्वांटिटेटिव्ह स्टडी. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक. क्वांटिटेटिव्ह स्टडी ऑफ these energy forms, these energies and the energy changes in physical and chemical processes. Chemical processes is called as the thermodynamics. म्हणजे हे बघा बाळांनो, थर्मोडायनामिक्स म्हणजे काय आहे, एक सायन्सची असली शाखा आहे ज्या शाखेमध्ये आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीचा अभ्यास करतो. त्याचा क्वांटिटेटिव्ह स्टडी म्हणजे संख्यात्मक स्टडीचा म्हणजे एनर्जीमध्ये डिफरंट फॉर्मच्या एनर्जीमध्ये रिलेशनशिप सांगण्याचं काम करतं. आणि द एनर्जी चेंजेस in the physical and chemical processes, this is called as the thermodynamics. But our chapter is the chemical thermodynamics. Chemical म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये, in the chemical reactions how the energy changes takes place हे आपल्याला शिकायचं आहे. तर what is mean by the chemical thermodynamics? What is mean by the chemical thermodynamics? What is mean by the chemical thermodynamics? डायनामिक्स म्हणजे काय रे बाबा, मोशन, आणि थर्मो म्हणजे हीट, डायनामिक्स. तर केमिकल रिॲक्शन जेव्हा प्रोसीड होते त्यावेळेस तुमचं दिस इज द ब्रँच ऑफ थर्मोडायनामिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ एनर्जी चेंजेस during the chemical reaction, chemical or physical processes is called as chemical thermodynamics. तर हे बघा बाळांनो, हे तुमचं केमिकल थर्मोडायनामिक्स आहे ज्याच्यामध्ये आपण एनर्जी चेंजेसचा अभ्यास करणार आहोत केमिकल आणि फिजिकल प्रोसेसमध्ये. आता सर मला सांगा की बाबा हे केमिकल थर्मोडायनामिक्स तुमचं रेट ऑफ रिॲक्शन सांगतं का? नो. दिस केमिकल थर्मोडायनामिक्स does not tell the rate of chemical reaction, does not tell the internal structure of the properties matter, आणि फक्त सांगतं काय आहे ना, तर इट गिव्स अबाउट द आयडिया अबाउट द रिॲक्शन इज प्रॅक्टिकली टेक्स प्लेस और नॉट, आणि हाऊ मच एनर्जी चेंजेस इन द केमिकल रिॲक्शन हे सांगण्याचं काम जर कोणी करत असेल तर हे केमिकल थर्मोडायनामिक्स सांगतं. It also does not tell about the
मेकॅनिझम ऑफ द केमिकल प्रोसेसेस या फिजिकल प्रोसेस, कोणत्याही प्रोसेसचे हे मेकॅनिझम सांगत नाही. हे जे चॅप्टर आहे हे फक्त आणि फक्त इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द मॅटर सिस्टम ह्याच्यावर डिपेंड असतं. व्हॉट इज मीन बाय सिस्टम हे पण आपण शिकणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये बाळांनो आपण आता हे झालं केमिकल थर्मोडायनामिक्स, आणि या केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये एनर्जी चेंजेस ड्युरिंग द केमिकल और फिजिकल प्रोसेस ह्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. आणि ह्या चॅप्टरमध्ये जर बघायचा विचार केलो तर भरपूर अशा कन्सेप्ट आहेत आणि त्या कन्सेप्ट आपल्याला 1 बाय 1 शिकायच्या आहेत. तर काय ह्याच्यामध्ये आपलं जे पहिली सिस्टम आहे ह्याच्यामध्ये व्हॉट इज द मीन बाय द सिस्टम, काय असतं हे सिस्टम अँड सराउंडिंग. सिस्टम अँड सराउंडिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर की बाबा या सिस्टमचे टाइप्स काय असतात, टाइप्स ऑफ सिस्टम, टाइप्स ऑफ सिस्टम. ह्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की बाबानो प्रॉपर्टीज, गुणधर्म काय असतात, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम. आणि ह्या प्रॉपर्टीज नंतर आपल्याला या सिस्टमच्या काय असतात प्रोसेसेस, आणि प्रोसेस झाल्यानंतर काय होतं ह्याच्यामध्ये होतं वर्क. वर्क आणि हीट ह्याचं काय संबंध आहे हे पण आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. यानंतर आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे व्हॉट इज मीन बाय द इंटरनल एनर्जी, व्हॉट इज मीन बाय द इंटरनल एनर्जी. ह्याच्यानंतर काय असतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हे बघा बाळांनो, हे बघा की तुम्हाला हे जे लॉ आहे थर्मोडायनामिक्स जे आहे इट ऑल्सो गिव्स द प्रूफ और डिराइव द डिफरंट लॉज ऑफ फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री, सॉरी डिफरंट लॉ ऑफ फिजिकल केमिस्ट्री. तर अशा प्रकारे हे इंटरनल एनर्जी आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. नंतर आपल्याला शिकायचं आहे ज्यामध्ये की व्हॉट इज मीन बाय द एन्थाल्पी, एन्थाल्पी ऑफ द डिफरंट, एन्थाल्पी ऑफ द डिफरंट रिएक्शंस, एन्थाल्पी इन द फेज चेंज, एन्थाल्पी ऑफ द फेज चेंज, एन्थाल्पी ऑफ द फेज चेंज, एन्थाल्पी ऑफ द मॉलिक्यूलर और एटॉमिक रिएक्शन, मॉलिक्यूलर और एटॉमिक रिएक्शन के बारे में पढ़ना है हमको. उसके बाद रहती है देयर इज द थर्मोकेमिस्ट्री, इसका अलग करेंगे अपन. बॉन्ड एंथैल्पी लेंगे इसी के अंदर, इट इज द बॉन्ड एंथैल्पी, बॉन्ड ब्रेकिंग में क्या होता है. उसके बाद देयर इज द थर्मोकेमिस्ट्री, थर्मोकेमिस्ट्री, थर्मोकेमिस्ट्री इसी के अंदर आता है थर्मोकेमिस्ट्री. और इसी के बाद हम पढ़ेंगे, क्या पढ़ते हैं इसके बाद कि देयर आर द, देखो केमिकल थर्मोडायनामिक्स, सिस्टम सराउंडिंग क्या है पढ़ेंगे, टाइप्स ऑफ सिस्टम, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम, सिस्टम के प्रोसेसेस, प्रोसेसेस ऑफ सिस्टम, सिस्टम के अंदर पूरा सिस्टम के अंदर देखो बेटा, दूसरा बाहर कहीं भी जाना नहीं हमको. वर्क एंड हीट, डिफरेंट टाइप ऑफ वर्क, डिफरेंट टाइप ऑफ हीट के बारे में पढ़ेंगे. इंटरनल एनर्जी, एंथैल्पी चेंज बोलेंगे हम इसको, एंथैल्पी में अलग अलग, फेज चेंज में सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गैस, बाद में पढ़ेंगे उसके बारे में. फिर थर्मोकेमिस्ट्री, आफ्टर दैट वी हैव टू डिस्कस, उसके बाद हम क्या पढ़ेंगे, त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे बाळांनो एन्ट्रॉपी म्हणजे काय. एन्ट्रॉपी, एन्ट्रॉपी म्हणजे काय, ट्रॉपी नाही एन्ट्रॉपी आहे. देन अनदर इज द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे गिब्स एनर्जी, गिब्स एनर्जी, ये सभी के बारे में हमको पढ़ना है.
and this is the all about in the chemical thermodynamics. Then discuss one by one. अभी हम क्या पढ़ेंगे, सिस्टम और सराउंडिंग के बारे में पढ़ेंगे की काय आहे सिस्टम आणि सराउंडिंग, काय आहे सिस्टम आणि सराउंडिंग, ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. तर हे बघा बाळांनो, सिस्टम म्हणजे काय, व्हाट इज मीन बाय सिस्टम, व्हाट इज मीन बाय सिस्टम. देखो लक्ष द्या इकडं की पहिल्या सुराचं स्टार मारायचं आणि लिहायचं सिस्टम. सिस्टम म्हणजे काय आहे, समजा समजा आपल्याला केमिकल रिॲक्शन करायची आहे, ते आपल्याला बीकरमध्ये करावं लागतं. दिस इज इन द बीकर, दिस इज इन द बीकर, देर इज अ केमिकल रिॲक्शन, वी हॅव टेक अ गॅस, वी हॅव टेक अ गॅस, देर इज अ गॅस मॉलिक्युल्स आर देयर. This is called as the system. This is called as the system. इसको क्या बोलेंगे हम, ह्याला म्हणायचं पोरानो, ह्याला म्हणायचं काय म्हणायचं, ह्याला म्हणायचं सिस्टम. इसको क्या बोलेंगे हम, सिस्टम. आणि जो भाग आहे द याला सोडून जो पुरा भाग आहे, जे पूर्ण भाग आहे त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं बाळानो, सराउंडिंग म्हणायचं. काय म्हणायचं, सराउंडिंग. तर द पार्ट ऑफ यूनिवर्स, दिस यूनिवर्स, जैसे अगर हम घर के अंदर है तो घर एक सिस्टम है, और घर को छोड़ के जो पूरा एरिया है बाजू का, इट इज कॉल्ड एज द सराउंडिंग. और सिस्टम और सराउंडिंग को मिला क्या बनता है, गांव बनता है बच्चों. उसी तरह क्या बनता है, इंडिया. India is a system. India is the system, and other than India, the other part is called as the surrounding, and this system plus surrounding is called as the system plus surrounding. System plus surrounding. System plus surrounding is called as universe. Is called as the universe. तो तर हे बघा, आपल्याला शिकायचं आहे या केमिस्ट्रीमध्ये फक्त या भांड्यामध्ये, यामध्ये या केमिकल रिॲक्शनमध्ये बीकरमध्ये कशा प्रकारची रिॲक्शन होते, आणि इट इज कॉल्ड ॲज द सिस्टम. ह्याला आपण सिस्टम म्हणतो. तर द पार्ट ऑफ युनिवर्स, द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी, अंडर थर्मोडायनामिक स्टडी इज कॉल्ड ॲज द सिस्टम. म्हणजे जो युनिवर्सचा भाग तुमच्या थर्मोडायनामिक स्टडीमध्ये घ्यायचं आहे त्याला सिस्टम म्हणायचं. आणि त्याला सोडून, सिस्टमला सोडून जे काय असेल त्याला काय म्हणायचं बाळानो, सिस्टमला सोडून द रिमेनिंग पार्ट ऑफ द the remaining part of the universe other than system is called as the surrounding. It's called as the surrounding. और आणि सिस्टम आणि सराउंडिंगला मिळून काय बनतं, युनिवर्स बनतं. काय बनतं, युनिवर्स बनतं. तर अशा प्रकारे बाळांनो, तर केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये आपलं जे काही कार्यक्रम चालणार आहे, जो बी चालणार आहे आपल्या याच्या पुढं, ते सिस्टमवरच चालणार आहे. कशावर चालणार आहे, सिस्टमवर आहे. तर या सिस्टमचे वेगवेगळे प्रकार असतात, कळलं असेल. तर सिस्टम म्हणजे काय, द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक स्टडी, अंडर thermodynamic study is called as the system. आणि the remaining part of the universe other than system is called as the surrounding. आता ह्या दोघाला वेगळं करणार, हे सिस्टम और सराउंडिंग को अलग करने वाला, या वेगळं करणार कोण आहे, इट इज कॉल्ड ॲज द बाउंड्री. क्या बोलते इसको, बाउंड्री म्हणतात त्याला. आणि अशा प्रकारे हे तुम्हाला बाउंड्री असते. सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये काय असते बाळांनो, बाउंड्री असते. काय असते, बाउंड्री असते. तर अशा प्रकारे दिस इज अ सिस्टम आणि सराउंडिंग. अब हमको पढ़ना है, आता आपल्याला पुढे शिकायचं आहे. काय शिकायचं आहे की टाइप्स ऑफ
After the discussion of introductory part, we are discussing टाइप्स ऑफ सिस्टम. हे बघा बाळांनो, ह्या सिस्टमचे 3 प्रकार असतात. देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टम. देर आर 3 टाइप्स of system. There are 3 types of system based upon the change in matter and energy. म्हणजे एनर्जी आणि मॅटर कशी चेंज होते ह्याच्यावर ह्याचे 3 टाइप पडतात. एक आहे ओपन सिस्टम, दुसरा आहे क्लोज्ड सिस्टम, दूसरा कौन सा है क्लोज्ड सिस्टम है. तीसरा कौन सा है आइसोलेटेड सिस्टम. देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टम. तो सिस्टमच्या मध्ये हे आता आपल्याला शिकायचं आहे की पहिली सिस्टम काय रे म्हणून की ज्याच्यामध्ये समजा तुम्ही घेतलं गरम कॉफी घेऊया, तर हे कॉफी घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय होतं थंड होते, गरम कॉफी आहे. दिस इज अ हॉट कॉफी. आफ्टर सम टाइम देर इज अ रिलीजिंग एनर्जी रिलीज होती है. यहाँ पे एनर्जी रिलीजेस एंड सम मैटर आल्सो रिलीजेस. तो द सिस्टम इन विच both matter and energy exchange with surrounding. किसके साथ? with surrounding. तो it's called as the open system. मतलब hot coffee placed in the open cup. अब दूसरा क्या है बाळांनो, क्लोज सिस्टम मध्ये काय होतं की देर इज अ पातेला आहे. ह्या पातेल्यामध्ये आपण गरम कॉफी घेतलेली आहे. दिस इज द हॉट कॉफी. तो ह्याला आपण क्लोज करायचं आणि क्लोज केल्यानंतर ह्याच्यामध्ये पण घ्यायचं गरम कॉफी. आणि गरम कॉफी घेतल्यानंतर काय होतं देर इज अ हॉट कॉफी इन अ क्लोज्ड वेसल. only energy exchange but not the matter. This is called as closed system. म्हणजे ज्या सिस्टम मध्ये फक्त आणि फक्त एनर्जीच बाहेर जाते आणि तुमचं मॅटर बाहेर जात नाही. तर काय होतं गरम कॉफी थंड होते पण कमी होत नाही. ह्याच्यामुळे काय होतं गरम कॉफीचं थोडं प्रमाण कमी होतं आणि थंड पण होते. तर त्याला म्हणायचं ओपन सिस्टम. आणि दुसरी सिस्टम काय आहे क्लोज सिस्टम आहे. आणि तिसरी सिस्टम आहे बाळांनो आयसोलेटेड सिस्टम, की ज्याच्यामध्ये नॉट एनर्जी नॉट मॅटर एक्सचेंज विथ सराउंडिंग. म्हणजे थर्मासमध्ये तुम्ही जर काही थर्मासच्या मध्ये ठेवलो तर ते थंड होतं का? नाही होत. गरमच राहतं आणि थंडच राहतं. थर्मासमध्ये कशामध्ये थर्मासमध्ये कितीही दिवस ठेवा तुम्ही थंड कॉफी ठेवा की गरम कॉफी ठेवा तर कोणतीही ठेवा जशास तसं राहते. तर देर इज ह्याच्यामध्ये नॉट एनर्जी एक्सचेंज and not matter exchange with surrounding. म्हणजे सराउंडिंग सोबत काहीच जात नाही. नॉट मॅटर नॉट एनर्जी म्हणजे कॉफी तुमची थंडी होत नाही काही होत नाही. तर ह्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टम. तर जे काही तुमचं ह्या चॅप्टरमध्ये जे होणार आहे ते सर्व काही तुमच्या फक्त या टाइप्स म्हणजे ह्या सिस्टमवर होणार आहे. ह्या सिस्टममध्येच होणार आहे. ह्या सिस्टममध्येच वर्क डन होणार आहे. ह्या सिस्टममध्येच एनर्जी चेंज होणार आहे. ह्या सिस्टममध्येच एंट्रॉपी होणार आहे. ह्या सिस्टममध्येच गिब्स एनर्जी येणार आहे. तर बघा
परत आपली बॉडी आहे, और बॉडी सिस्टम, और बॉडी इज अ सिस्टम. जेव्हा आपण अन्न खातो त्यावेळेस काय होतं, एनर्जी येते. आणि ज्यावेळेस अन्न संपतच वर्क करून एनर्जी संपते त्यावेळेस आपण वीक होतो. अशा प्रकारे हे सिस्टम आहे बाळांनो. आणि केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये आपण जे पण केमिकल रिॲक्शन करतो त्यामध्ये फक्त सिस्टम असते. नंतर आहे आता प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम कसे असतात. ठीक आहे, कसे असतात प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम बघूया पुन्हा आणखी. ओके, धीरे धीरे पडेंगे आगे.